साहेबराव कसं झालं असेल? बाई म्हणल्या डोळं बंद केल्यावर जिच्या संग लगीन होणार ती दिसेल. पण डोळं बंद केल्यावर कोण दिसलं माहितीये का? अंजली बाई. काहीतरी घोळे गाड्या. हा पण एक बरं झालं की मी त्यांना सांगितलं नाही ते, नाहीतर पायतान काढून हाणलं असतं मला. हा बाबा माहितीये अंजलीबाई कधी मारत नाहीत, पण राग आला असता की नाही. खरं तर मला तिच्या संग लगीन करायचंय, ती नजरेसमोर दिसायला पाहिजे होती. पण काय र, डोळं बंद केल्यावर दोष बी दिसतो काय? तू एक काम कर, तू डोळं बंद कर बघू. कर की. बर बाबा कळलं, तुला लगीन नाही करायचंय, मला करायचंय ते. मला तर वाटतं काहीतरी चुकलंच मगाशी. हा नाही ते आपण परत एकदा नीट पण करून बघू, मग खरं कळेल काय ते. हा मी परत करतो. हा परत तेच. काहीतरी मोठा गोळा आहे. तू चल चल. कोण दिसलं असेल राणाजींना? हा प्रश्न मला एवढा का सतावतोय? राणाजी मला मित्र म्हणून आवडतच होते, पण मैत्रीच्या पुढे जाते का मी? राणाजींमध्ये जीव गुंतत चाललाय का माझा? नक्कीच अडकत चाललीय मी. राणाजी माझ्या आयुष्यात हे असे येतील असं कधी वाटलंही नव्हतं मला. सांगावं काय राणाजींना? का खूप घाई होतीये? स्वतःहून असं सांगणं योग्य वाटणार नाही त्यांना, पण राणाजींमध्ये असं काहीतरी आहे ज्यामुळे नकळत त्यांच्याकडे ओढलं जातंय मन, गुंतत जातंय. अंजली, अगं शाळेत नाही का जायचंय तुला? किती उशीर झालाय. लिहित काय बसलीस? नाही बघत काही, आतापर्यंत कधीच नाही पाहिलेलं. पण अंजू सांगू, अलीकडं तुझं वागणं फार बदललंय असं वाटतं मला. पूर्वी घरी आली की सगळं सांगायचीस मला, घडाघडा बोलायचीस सगळं, पण आता मात्र काहीतरी लपवतेस असं वाटतं मला. अगं आई, असं काही नाहीये. हो बेटा, आईचं खरं आहे. काल ज्या पद्धतीनं तू गेलीस, उशिरा आलीस आणि काही न सांगता झोपायला गेलीस. आम्ही काही जाब नाही विचारत आहे, पण तू स्वतःहून सांगावंस असं वाटतंय. बाबा, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. अगं तो आहे म्हणून तर विचारत नाहीये ना, पण त्याच विश्वासानं तूही सांगावंस असं वाटतंय. इंदूला किती काळजी वाटते याचा काही अंदाज आहे तुला? ठीक आहे, मी सांगते. आपण काल कुरिअर देऊन उशिराने परत आलो, तेव्हा मला अचानक आठवलं की मी राणाजींना थांबायला सांगितलं होतं, आणि राणाजी थांबले असणार याची मला खात्री होती. माझ्याकडून त्यांना न कळवण्याची चूक झाली होती, म्हणून मी तुम्हाला न सांगताच घाईघाईने बाहेर पडले. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना राणाजी कसे आहेत ते, खूप साधे आहेत ते. आणि तिथे जाऊन बघते तर ते खरंच माझ्यासाठी थांबले होते.
राणाजी समोरच्यावर कायम विश्वास ठेवतात, त्यामुळे मला तिथे जाणं भागच होतं. त्यांचा विश्वास तुटलेला मला नको होता. अंजली, तुझ्या मनात नक्की काय चाललंय बाळा? म्हणजे नाही म्हणजे राणाजींशी तुझी मैत्री आहे हे आम्हाला माहिती आहे, पण अगं आई, तू कुठला विषय कुठे नेतीयस? माझ्या आणि राणाजींच्या मनात मैत्री पलीकडे अजून काही नाही सध्या तरी. अंजली, मुलीच्या आयुष्यात काय चाललंय ना हे न सांगता सुद्धा आईला कळतं बाळा. इतकंच सांगते, या गावाबाहेर सुद्धा एक मोठं जग आहे बाळा, जे तुला खुणावत आहे, जिथं तुला प्रगतीची खूप खूप मोठी संधी आहे. तेव्हा सगळ्या गोष्टींचा नीट विचार कर आणि पुढचं पाऊल टाक. तुला तुला खूप मोठं व्हायचंय ग. तेव्हा सगळ्या गोष्टीचा नीट विचार करून व्यवस्थित शिकलेला, स्थिर नोकरी असणारा आणि भविष्य घडवू पाहणाराच जोडीदार निवड, असं मला वाटतं. हो, आणि तू योग्यच निवड करशील असा माझा विश्वास आहे. काय सांगितलं होतं मी तुला? काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये. अंजूचं जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत काळजीच आहे मला. चला, मी आवरून येते, नाही तर उशीर होईल. काही काळजी करू नकोस. अंजली जे काही करेल ते योग्यच असेल. ती जो कोणी साथीदार निवडेल तो नक्कीच तिला साथ देणार असेल. एखाद्यानं किती गोळा असावं. यो राणा म्हणजे अजूनही लहानपणीचाच वाटतोय. लहान गा पैलवान. आबा, काय पैलवान, अरे लवकर उठायचा विचार आहे का नाही? आम्ही चाललो परत मुंबईला. आबा, अजून 2-4 दिवस थांबा की. अरे आमची बी इच्छा आहे, पण तिकडे काम खोळंबलेत ना. आणि खरं सांगू, आता आम्हाला तुझी काळजी नाही राहिली. समज व्यवस्थित होणार आहे लवकरच, खात्री आमची. तुम्ही काय बी काळजी करू नका माझी. कर हा, आता तू आणणार आहेस ना तुझी काळजी घेणारी, मग काळजीच मिटली. असं काय आबा, सकाळ सकाळ? बरं मला सांग, कोण आहे ते? काय? कोण आहे ते? अहो, ते मला कळायचे अजून. कळणार कधी? लगीन कधी? अरे समजा ठरवा लवकर. ते प्रयत्न सुरू आहेत. अंजलीबाई सांगणार आहेत मला. त्या काय सांगणार आहेत? हेच की माझ्या मनाला कोण पटलंय, कोणाशी लग्न करावं, या समजामध्ये त्या मला मदत करणार आहेत. दोघं मिळून लवकरात लवकर ठरवा कधी लगीन करायचं ते. काय चला.
अजून घोटाळा मिटला नाहीच. अंजलीबाईंनी काहीतरी चुकीचं सांगितलंय बहुतेक, पण पण त्या चुकीचं कशाला सांगतील? हा, बाकीच्यांना विचारून बघायला पाहिजे जरा. नंदिता, ए नंदिता, काय झालं? जरा कोराच्या दे की, दोस्त जाम धरलंय. इथं आमचं डोकं फुटायची येळ आली आणि तुला कोरा चहा पाहिजे? तुम्ही समजा गायकवाड मिळून एक दिवस आम्हाला मोलकरीनच बनवून टाकणार आहे. आता काय झालं परत? काल रातच्याला मामांजींनी थोरली सून डिक्लेअर केली. खरंच काय? कोण? अजून कोण? तीच मास्तरडी. कुरडा पार्टीला आली आणि गायकवाड पार्टी खिशात टाकून गेली. राणा दवाई म्हणालाय काय? नाही अजून, लई साधं बोळ आहेत राणा भाऊजी. पण गोदाक्का आणि मामांजी मिळून नसत्या झंझटीत टाकणार आहेत आमच्या भोळ्या बिराला. अगं जाऊ दे की, तू कशाला एवढं टेन्शन घेतीस? आता कुणा संग तरी लगीन करायचंच आहे ना, मग करू दे की. मास्तरीन तर मास्तरीन, उलट राणादा 4 अक्षर तर शिकल. राणा भाऊजींना 4 अक्षर शिकवल, पण तुला ना आम्हाला घराबाहेर भीक मोगायला लावल, त्याचं काय? असं कसं होईल? तुझी अक्कल तर कायम तीर्थयात्रालाच गेलेली, कसं कळत नाही रे तुला? अरे मास्तरी नाही ती, या घरात समद्यांना तिच्या छडीच्या तालावर नाचायला लावती का नाही बघच तू. तुला 7च्या आत घरात यावं लागल तेव्हा समजल. अगं असं काय होणार नाही, तू उगाच टेन्शन घेऊ नको. तेवढा कोराच्या दे मला. आम्ही इथं एवढं जीव तोडून सांगतोय, त्याचं काहीच नाही काय? तुला काय जास्त अक्कल आली आमच्यापेक्षा? सुनबाई, आलो मामांजी. सूरज थांब जरा, डोळे बंद कर. कशाला? कर की. काय दिसलं? काहीच नाही. अरे तसं नाही, तुझा सगळ्यात जास्त जीव कुणावर आहे ते ओळख आणि आण डोळ्यासमोर. दिसलं काय? 90. हा? म्हणजे अवद्या दिसला. अवद्या जाऊ मी. खरं तर याला वहिनी दिसायला पाहिजे होत्या. याला पण माझ्यासारखं भलतच काहीतरी दिसतंय. घे दूध पी. गोदाक्का, डोळं बंद कर. हे काय नवीन म्हणायचं? कर तर. बर करते. आता काय दिसते? अरे डोळं बंद केल्यावर अंधारच दिसणार की, दुसरं काय? तू आधी डोळं बंद कर. बर. आता नीट शांतपणे बघ, मन लावून बघ आणि सांग मला काय दिसतं ते. माझी विटू माऊली दिसत्या. लई वर्ष झाली वारीला जाऊन. डोळं उघड. झालं माझं काम. ठीक आहे. अंजलीबाईंनी फुसकी आयडिया दिलाय वाटतं, पण असं का करतील त्या? बॅग रानाकडे द्या, गाडीत नेऊन ठेव, आम्ही आलोच. आमची थोरली सून कोण आहे ठरले आता. मामांजी आम्ही काय म्हणतो, हा, एक डाव राणा भाऊजींच्या मनात काय आहे ते बघायला पाहिजे. एकदा का खात्री झाली की आम्ही समधी तयारी करायला मोकळं. लग्न आहे म्हणल्यावर लईच तयारी करावी लागणार की. आम्ही लगी लागतो बघा कामाला.
सुनबाई अहो घाई करू नका. अहो लगीन करायचंच आहे. पण राणा आणि अंजलीबाईंनी स्वतःहून सांगू द्यात की. उगा माग नग लागायला. त्यांचं त्यासनी उमगलं की सांगतील आपलं आपण. रानाच्या माग लागलं तर बितरायचा त्यो. अगदी खरं आहे बघा. सुनबाई तुम्ही तुमच्या तयारीला लागा आणि इथली काय हाल हवाले आम्हाला कळवत जा. येतो आम्ही. मामाजी पाया पडतो. औक्षवंत वा. येतो. चांगली जंगी तयारी करणारे आम्ही रानाचं लग्न होऊ न देण्याची. बैलाचं लग्न त्या कंपोस्ट खताच्या डबऱ्यात गाडायचं म्हणल्यावर तयारी तर करावी लागणारच की. आपलं आपण काय ठरवण्यात अर्थ नाही. सगळ्यांना विचारून बघूया त्यांना काय काय दिसते. मग बाईंना विचारू की नक्की काय फॉल्ट आहे. उगाच लाज जायला नको. ए बाल्या काय राहणार डोळं बंद कर की जरा. कशाला? ते तुला काय दिसते ते बघायचंय मला. आता डोळं बंद केल्यावर का ढेकळ दिसणार आहेत होय? अरे बंद कर. राणादा मला कोल्हापूरला जायचं आहे. इष्टी चुकली तर बोंबील. असं काय करतो? दोस्त आहेस ना हो माझा. मग मी म्हणतो म्हणून कर. हा हा आता नीट विचार कर. मन शांत ठेव आणि आठव जगातलं सगळ्यात महत्वाचं काय आहे तुझ्यासाठी. आणि सांग मला काय दिसते ते. राणादा गाजराचा शिरा घेऊन उभारलेली बायको दिसते एकदम भारी. अरे बरोबर आहे की आयडिया. कसली आयडिया? हा काय नाही. तुझा जा 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 तुझा. माझ्या घेतो की इंग्लिश मला निघाली. हे मी पण काढतो. थांब. पाच. तुझं घाल. 3 4 5. 5 पहिला घाल. तू घाल रे पहिला. काय पहिलवान गँग या की इकडं. बाबा आम्हाला खेळू दे. अरे असं काय करता. या की. तुझी दे. तुझी तिकडे पण द्या. की माझं काम आहे तुमच्याकडं. जा कामाशिवाय येत नाही यो. ए चला ना खेळूया. अरे या की इकडं या. अरे खरंच लई महत्वाचं काम आहे. सांगू? सांग. हा तुम्ही समजा डोळे बंद करा आणि सांगा मला काय दिसत ते. एवढं झाले काय? ए अरे तसं नाही. कसं आहे आपण डोळे बंद केले की नाही की आपल्याला जे आवडतं ते दिसते. हा करा. ए अरे नीट करा की. दिसलं? हा काय दिसलं सांगा. हा मला पण नळा दिसतोय. मला जिलेबीचं ताट दिसतंय. मला आमची संगी दिसत्या. कोण? अरे संगी म्हणजे हिची मैस. सरळ सांगी गड्या. ए पण तुम्हाला समजायला असं वेगवेगळं कसं दिसतंय? अरे आम्ही वेगवेगळे आहे म्हणल्यावर वेगवेगळे दिसणार की. ए तुला शाळेत जावा नाही तर शाळेला उशीर होईल. शिकल तर टिकल. कळलं काय? चला निघा. निघा म्हणतो ना. निघा चल लवकर. हे मारली की. ए पळ लवकर. अरे आता पळता का? पळ. परत एकदा करून बघायला काय दिसतं ते. हा
अंजलीबाई